शेवटचा प्रश्न, लहान मुलींचं जे बेपत्त्याचं जे सुरू असते नेहमी याच्यामध्ये जर आईवडिलांनी जर तक्रार केली तर पोलीस खूप तातडीने त्याच्यावर ॲक्शन घेते, पण ती 18 वर्षाच्या आत असली तरच. ती जर 18 वर्षाची असली तर पोलिसांचे हात बांधलेले असतात. यावर आपण वरती का नाही काही याच्यावर उपाययोजना करावी? 18.5 वर्षाची जर मुलगी असेल तर पोलिसांचे हात बांधलेले असतात ना. मिसिंगची तक्रार घेतात पोलीस, घेतात ना, माहिती ना, आम्ही बघतो आपल्या डोळ्यांनी. पण 18च्या खाली असेल तर तुम्ही कसे काम करता हे पाहिलं आम्ही तातडीनं भेटतो. पण नंतर जर 18च्या वर्षाची जर मुलीची तक्रार आली समजा तर पोलिसांच्या हातच बांधलेले आहे ना. त्याच्यावर तुम्ही वर थोडं म्हणजे आई वडील असतात ना ते पण काय आपण त्यांच्या तक्रारी घेतो. तुमच्या माहितीसाठी सांगते, आयोगाचं काम करत असताना इतक्या मोठ्या प्रमाणात केसेस घडतात. 17 वर्ष 11 महिने, 17 वर्ष 10 महिने, 17 वर्ष 9 महिने झालेल्या मुलींचं पळून जाण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. आणि 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर ते जेव्हा लग्न करून येतात तेव्हा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सांगतात की मला आईवडिलांपासून धोका आहे आणि मला आईवडिलांशी बोलायचं नाही. आईवडिलांच्यामुळे माझ्या कुटुंबाला, म्हणजे लग्न करून जेव्हा ती 2-3 महिने अगोदर घरातून जाते आणि त्यावेळेस लग्न करून येते तेव्हाच ती आईवडिलांच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल. मुलींवर लैंगिक अत्याचार आहे, त्याकरता शाळा आणि महाविद्यालयांमध्ये मुलींवर अत्याचार होऊच नाही याकरता संबंधित शिक्षकांचं काउन्सिलिंग किंवा संबंधित महाविद्यालय किंवा शाळांमध्ये काउन्सिलिंग असं काही आपल्या आयोगाकडून होईल का? महाविद्यालयामधले म्हणजे महाविद्यालय आणि शाळा. हां, अमरावतीमध्ये शाळामध्ये आणि कॉलेजमध्ये तुमच्या मनासाठी सांगते ह्याच्यामध्ये चॅलेंजिंग काय वाटलं नेमकं? काही अशा घटना असतात की चॅलेंजिंग असतात पण त्या तुम्ही सोडवल्या, तुमच्या आयोगाने सोडवल्या, त्याची एक ही चांगली असते त्या परिवाराला पण आणि तुम्हाला पण, की आपण महिला वगैरे काहीतरी असं काहीतरी या दरम्यान आपल्याला आढळलं का? अशा काही केसेस आढळल्यात का की त्या चॅलेंजिंग होत्या सोडवून ओव्हरऑल सगळ्या नाही, एखादी त्याच्यामध्ये चॅलेंजिंग असतं ना, एखादी चॅलेंजिंग असते आजच्या दिवसाची किंवा या काही दिवसातली आजच्या दिवसाच्या केसेसमध्ये चॅलेंजिंग केसेस असं म्हणता येणार नाही. माझ्यासाठी सगळ्याच केसेस चॅलेंजिंग होत्या, कारण की त्या सोडवणं आणि त्यांना न्याय देणं हे माझ्यासाठी फार महत्त्वाचं होतं. आजच्या या केसेसमध्ये आलेल्या मी आवर्जून विचारायचे की यातली 3 महिन्यामध्ये मिसिंग केसेसचा जर शोध लागला नाही तर तो आपण केस ह्युमन ट्रॅफिकिंगकडे डायव्हर्ट करतो. त्याच्यामुळे इथं ज्या केसेस आलेल्या आहेत त्या केसेसमध्ये मिसिंग केसेस त्या पुढे जाऊन त्या कोणत्या ह्युमन ट्रॅफिकिंगकडे गेलेल्या आहेत का? तर अमरावतीमध्ये अशी एकही केस नाही की ते आपण जसं इतर ह्युमन ट्रॅफिकिंगच्या केसेसमध्ये आपल्याला सापडले पुणे, मुंबई, नागपूर, ठाणे भागामध्ये असतील तशा अमरावतीमध्ये नाही आहे. पण अशी एखादी केस जरी असेल तर ती खूप मोठी साखळी असू शकते, चेन असू शकते. एजंटच्या माध्यमातून असं काही झालं आहे का हे पाहण्यासाठी मी आज सूचना केलेल्या आहेत. पण असं नाही, ही माझ्यासाठी समाधानाची गोष्ट आहे. पण येणाऱ्या सगळ्याच केसेसमध्ये मग त्या महिलांच्या असतील अंतर्गत तक्रार निवारण समितीच्या संदर्भातल्या केसेससुद्धा आहेत, यामध्ये जसं आपण सांगितलं असे सोनोग्राफी सेंटरच्या माध्यमातून जर असं कोणाची फसवणूक होत असेल तर PCPNDT ॲक्टनुसार सुद्धा आम्ही अचानक दाढी टाकून त्यांनी कारवाई करावी अशा देखील आज सूचना केलेल्या आहेत. त्याच्यामुळे माझ्या दृष्टिकोनातून आलेल्या सगळ्या केसेसना न्याय देणं हे खरं महत्त्वाचं आहे. और बाकी के रिलेशन के बारे में तो मुझे ऐसा लगता है कि जितने सारे केसेस मेरे पास आ गई तो ये अलग अलग ढंग के रह गए. मैंने पहले ही आपको बताया कि बहुत सारे केसेस ऐसे हैं कि पहले काउंसलिंग के बारे में हमें पहला काउंसलिंग करना चाहिए, प्री मैरिज काउंसलिंग. वैसा तो नहीं होता, उसके बाद हम काउंसलिंग के लिए टीम तैयार है कि नहीं, ऐसे इस दर्ज की हम कहानी तैयार कर लेते हैं. तो मेरा ये कहना है कि हमें हर सिस्टम में काम करना जरूरी है. हमारे यहाँ आए हुए सभी केसेस में 18 साल से 22 साल तक आने वाली लड़कियाँ आज ज़्यादा थी, मेरे लिए बहुत दुर्दैव बात है. इसलिए हर सिस्टम में काम करते हुए हर किसी की जिम्मेदारी है कि हम इस सब को साथ लेके काम करें. अगर स्टूडेंट हो, यंग जनरेशन है, हम पुलिस के साथ हैं और हमारे साथ आरोग्य विभाग है, शिक्षण विभाग है, सबको साथ लेके हम कुछ तैयारी और सिस्टम करें कि जहाँ जिसके वजह हमें अच्छी तरह से इनको फैसिलिटी देने के लिए हम खुद हमारे ऊपर एक जिम्मेदारी है कि नहीं हमें करना चाहिए और इसके लिए आज हम कोशिश कर रहे हैं. इसके लिए हमें आपकी भी साथ चाहिए. महिलांना मात्र त्या अमृतहार जो दिला जातो त्याची किंमत फक्त 25 ते 30 रुपयाच्या दरम्यान आहे. तर तो अमाऊंट जो आहे तो अमाऊंट मला कमी वाटत नाही. ते आता 45 रुपये झालेले आहे, 35 रुपये 45 पूर्वी 35 होता, आता 45 झालेला आहे. आपलं कन्सल्टेशन काल मी आमचे कोडके साहेब इथं आहेत
ते आमच्याबरोबर काल आम्ही हरिसालमध्ये गेलो होतो. मी स्वतः त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली आणि खेड्यांमध्ये गेलो. इतक्या चांगल्या पद्धतीचं अमृत आहारच्या माध्यमातून त्यांनी नियोजन केलेलं आणि मला समाधान वाटलं. आणि गरोदर माता, कुपोषित बालक वगैरे अशी सगळे त्यांचं रेकॉर्डवर ठेवलेलं होतं. 41% रेकॉर्ड कुपोषित बालकांचं त्यांचं आता 18वरती आलेलं आहे. अतिशय चांगल्या पद्धतीचा आहार त्यांनी कुपोषित माता आणि बालकांसाठी आणि गरोदर मातांसाठी ठेवले, जेणेकरून 2 वेळा त्या माता त्या अंगणवाडीमध्ये घेऊन आणि त्यांचा स्वतःचा आहार घेतात. अतिशय चांगल्या पद्धतीचा आहार आहे. म्हणजे मी सुद्धा दुपारचा आहार तिथे घेतो. अशा पद्धतीचं नियोजन. आणि हे आमच्या काही ठिकाणच्या व्हिजिट सरप्राईज व्हिजिट होत्या. मी येणारे असंही बऱ्याच ठिकाणी कळवलेलं नव्हतं, कारण बऱ्याच लोकांना माहीत होतं की मी काल समजलं की मी अमरावतीमध्ये आहे. त्याच्यामुळं काही ठिकाणच्या व्हिजिट ह्या सरप्राईज व्हिजिट याच्यासाठी होते की आम्हाला स्वच्छता पाहिजे किंवा अचानक जाऊन आपण त्यांचा आहार पाहू. मी तो सुद्धा घेतला. चांगल्या पद्धतीचं नियोजन त्यांनी कुपोषणाचं प्रमाण कमी करण्यासाठी केलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांना अजूनही काही मदत लागते की मध्यम कुपोषित असतील तर ते कमी कुपोषित कसे करता येतील, असे 2 प्रकारांमध्ये आहेत. तर त्याच्यासाठी मी स्वतः काल त्यांना महिला व बालविकास मंत्री आदितीताईंशी काल तिथं आम्हाला हरिसालमध्ये रेंज मिळाल्यानंतर त्यांचं कॉन्टॅक्ट करून दिलं सर्व अधिकाऱ्यांचे. हा कॉन्फरन्स कॉल करत असताना आमचा संवाद झाल्यानंतर त्यांनी तो प्रस्ताव मागून घेतला की इथं तुम्हाला कुपोषणाच्या प्रमाणासाठी काही जे काही प्रश्न येतात ते सोडवण्यासाठी जी काही मदत लागते त्याचे प्रस्ताव आपण हे महिला व बालविकास मंत्री महोदयांकडे पाठवून द्यावे. त्याची आम्ही अंमलबजावणी करू. आणि माझ्यासाठी समाधानाची गोष्ट आहे, त्यासाठी मी स्वतः पाठपुरावा करेन. आणि संबंधित अधिकारी अतिशय चांगल्या पद्धतीचे त्यासाठी काम करतात. पण त्यांना सक्षम यंत्रणा जर हातात दिली तर अजून चांगलं काम ते करतील. त्यामध्ये तुम्हालाही काही त्रुटी आढळल्या तर आमच्या राज्य महिला आयोगापर्यंत पोहोचवा. काही अडचणी, काही प्रश्न असतील तेही तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवा की जे कदाचित या 2 दिवसाच्या आढाव्यामध्ये माझ्यासमोर आल्या नसतील, माझ्यापर्यंत मांडल्या गेल्या नसतील, असेही काही प्रश्न असेल तर एक लोकशाहीचा 4था स्तंभ म्हणून, पत्रकारिता म्हणून आपण जरूर आमच्यापर्यंत पोहोचवा. त्याच्यासाठी आम्हाला काम करते. महिला कल्याण, बालकल्याण, प्रबोधन अशा सगळ्या विषयावर आपण सांगितलं आणि महिलांवर होणारे अत्याचार या सगळ्या दृष्टीनं आपण आढावा घेतला. पण आपण आत्ता जर बघितलं आधुनिक तंत्रज्ञानाच्या याच्यात की मोठ्या प्रमाणात सेक्सटॉर्शन जे आहे मोबाईलवर होणारं त्याची संख्या मोठी आहे आणि त्याच्यामागं पडद्यामागं जे काही असणारे आहेत तर त्या महिला मोठ्या प्रमाणात आहेत. तर हे जे काही बॅड प्रॅक्टिसेस करणाऱ्या महिला आहे यांच्यासाठी काही म्हणजे काय करणार आहात पुढं आपण यांना निर्बंध घालण्यासाठी? अतिशय महत्त्वाचा आणि गंभीर प्रश्न आहे. आमचं चांद्रयान चंद्रावर पोहोचलं पण आमचे प्रश्नाचं स्वरूप बदललं जरी असेल तरी प्रश्न तिथंच राहिलेले आहेत. 2 वर्षाच्या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये आपण सगळे ऑनलाईन आलो. ऑनलाईन शिक्षण सुरू झालं. या ऑनलाईन शिक्षणामध्ये अतिशय घाणेरड्या पद्धतीच्या वेबसाईटचं वेब सिरीजच्या माध्यमातून किंवा अनेक जाहिरातींच्या माध्यमातून नको असलेली जाहिराती या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला गेला. याच्यावरती खरं तर केंद्र शासनाचं कंट्रोलिंग राहतं. त्याच्यामुळे राज्य महिला आयोगाच्या वतीने यापूर्वी 2 पत्र केंद्र शासनाला पाठवलेले आहेत की अशा पद्धतीच्या वेबसाईट्स किंवा त्याची यंत्रणा आपण हाताळावी. त्याच्याबाबतचा कोणताही प्रतिसाद मला मिळालेला नाही. पण परत एकदा मी राज्य महिला आयोगाच्या वतीनं केंद्र शासनाला पत्र पाठवून आमच्या नॅशनल कमिशनला सुद्धा मी या संदर्भात अर्ज देत परत करेन की आपणही यामध्ये लक्ष घालून अशा पद्धतीच्या यंत्रणेवरती कंट्रोल करावा. यामध्ये सायबर क्राईम ही दिवसेंदिवस वाढत असलेली एक घटना फार महत्त्वाची आहे. सायबरच्या माध्यमातून वाढणारी गुन्हेगारी फार महत्त्वाची आहे. ऑनलाईन फसवणुकीच्या माध्यमातून अनेक मुलींची फसवणूक केली जाते आणि फार मोठ्या प्रमाणात रॅकेटची असतेही नाकारता येत नाही. त्याच्यामुळे त्याच्या समस्या सुरू झालेल्या आहेत. आमच्याकडे दिवसेंदिवस येणाऱ्या तक्रारीचं स्वरूपसुद्धा जर आता बदलत गेलं असेल तर यामध्ये सायबर क्राईम आणि ऑनलाईन पद्धतीचे फार मोठे प्रश्न निर्माण झालेले आहेत. याच्यासाठी फार मोठी चळवळ उभी करत ही यंत्रणा हाताळणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. राज्य महिला त्याच्यासाठी पुढाकार घेईल. नाही, बॅकएंडला ज्या काही महिला मुली आहेत त्यांचं कुठंतरी काउन्सिलिंग किंवा त्यांना कुठंतरी त्यांच्यावर निर्बंध घालण्यासाठी म्हणून नेमकं काय काही कायद्यात तरतुदी करणार आहात की काय? कायद्यामध्ये तरतुदी तर जरूर आहेतच, पण त्याचे अंमलबजावणी होणं गरजेचं आहे. पण येणाऱ्या काळामध्ये राज्य महिला आयोगाच्या वतीने याच्यावरती बंदी घालावी याच्यासाठी मागणी केली. मला असं वाटतं की आपल्याकडे कायदे आता सगळ्यांना माहिती आहे की बालविवाह हा कायद्यानं गुन्हा आहे. सगळ्यांना माहिती आहे गर्भणीचं चाचणी कायद्यानं गुन्हा आहे. सगळ्यांना माहिती आहे हुंडा घेणं देणं कायद्यानं गुन्हा आहे. तरी सुद्धा ते होतात. कायदा इतका कडक असून सुद्धा अशा पद्धतीच्या घटना घडतात. म्हणजे एका बाजूला शासनाने कायदे करायचे, दुसऱ्या बाजूला काही घटकांनी काही लोकांनी ते कायदे तोडायचेच की काय, असं स्पर्धा चालू आहे की काय वाटतं. त्याच्यामुळे आपण काय करतो यापेक्षा त्या लोकांनी काही गोष्टी आत्मसात करत असताना, आज सकाळी मी GS रायचोनी युनिव्हर्सिटीमध्ये होते. विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर त्यांच्याशी इंटरॅक्शन करताना एका विद्यार्थिनीला विचारलं काही प्रश्न असेल तर तिने सांगितलं की मला असं वाटतं की आता मुलांनी हुंडाच मागू नये. आता ह्याचंही समुपदेशन समाजात होणं गरजेचं आहे. त्यावेळेस मी तिला सांगितलं त्यांनी मागूच नाही.
ही एक बाजू आहे. पण दुसरी गोष्ट आपण तरी का द्यावा? आम्ही देणारच नसेल ते घेणारही मिळणार नाही. त्याच्यामुळे समाजाचं प्रबोधन आता असं व्हावं की आमच्यासाठी असलेले अधिकार, आमच्यासाठी असलेल्या घटना, आमच्यासाठी असलेले तरतूद भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आणि मला संविधान दिलं, घटना दिली आणि घटनेच्या माध्यमातून माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला. तो जर आम्हाला माहीत असेल तर असे अनेक प्रश्न आहेत ते निर्माण होणार नाहीत असं मला वाटतं. त्याच्यामुळे संविधान वाचलं गेलं पाहिजे, संविधान घराघरामध्ये असलं पाहिजे, संविधानाचा अभ्यास केला गेला पाहिजे. त्याच्यामुळे आम्हाला आमचा अधिकार समजेल जो त्याचा वापर करून आम्हाला ही यंत्रणा हाताळते. काही तक्रारी अशा होत्या का ज्या तुम्ही सांगू शकता, शेअर करू शकता की गंभीर आजच्या सुनावणीमध्ये सर्वाधिक तक्रारी ह्या कौटुंबिक हिंसाचाराच्या होत्या आणि कौटुंबिक हिंसाचारामध्ये ज्यावरती आम्ही काम करतो त्या संदर्भातल्या म्हणजे सातत्याने आम्ही मुलींचं समुपदेशन करत असतो, काउन्सिलिंग करत असतो की वयाची 18 वर्ष पूर्ण व्हावीत आणि पालकांचं सुद्धा वयाची 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांचे विवाह व्हावे. पण दुर्दैवाने आपल्याकडे बालविवाह मोठ्या प्रमाणात होतात. यामध्ये कदाचित दुसऱ्याही बाजू फार मोठ्या प्रमाणात आहे, पण तरीसुद्धा शिक्षण नसल्यामुळे आणि आर्थिक अर्थार्जन न करता सासरी जाणाऱ्या मुलींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्यामुळे 1-2 वर्षामध्ये त्यांचा हुंड्यासाठी होणाऱ्या छळ ही संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे. जरी कागदपत्री आपण ती मांडत नसेल, समोर येत नसेल, तरी वास्तविकता आपल्याला सगळ्यांना स्वीकारावी लागणार आहे. कारण आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना आहेत आणि यामधून त्यांचे होणारे हाल, होणारा त्रास आणि अन्याय मोठ्या प्रमाणात आहे. यातून वाढत जाणाऱ्या घटस्फोटाची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. वयाच्या 20व्या-21व्या वर्षीसाठी घटस्फोट मागणाऱ्यांची संख्या आजच्या या जनसुनावणीमध्ये मला अतिशय भयानक वाटली की जिथं कुटुंब व्यवस्था खऱ्या अर्थानं आपण समाजाचा पाया म्हणतो तिथे 20व्या-21व्या वर्षीय मुलींना घटस्फोट घेण्यासाठी भाग पाडले जाते. अनेक मुलींनी तक्रार केली, त्यामध्ये कधी नांदायलाच घेऊन जात नाहीये अशाही तक्रारी होत्या. त्यांना काउन्सिलिंगच्या माध्यमातून दोन्ही कुटुंबाचं समुपदेशन करणं फार गरजेचं आहे. म्हणून मी वारंवार सांगते की आमच्याकडे एखादी घटना घडून गेल्यानंतर आम्ही त्याच्यावर उपाय शोधतो, म्हणजेच आमच्याकडे भरोसाचील आहे हे काउन्सिलिंग करण्यासाठी. पण घटनाच घडू नये याच्यासाठी आमच्याकडे प्री मॅरेज काउन्सिलिंग नाही आहे, ते आम्ही राबवणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून आम्ही राज्य महिला आयोगाच्या वतीने राज्य शासनाला शिफारस करतोय की घटना घडण्यापेक्षा घडू नये याच्यासाठी आपण प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून आता कुटुंब व्यवस्थेच्या या सिस्टीममध्ये सुद्धा बदल करणं गरजेचं आहे. आणि यामध्ये सध्या जग आहे ते तंत्रज्ञानाचं आहे. या स्पर्धेच्या युगामध्ये आता एका हातामध्ये मोबाईल आणि दुसऱ्या हातामध्ये मोबाईल आहे, एका हातामध्ये टीव्हीचा रिमोट आहे. या यंत्राच्या जगामध्ये आता वावरताना संवाद कमी झालेला आहे. त्याच्यामुळे माणसांची गर्दी वाढत असताना आजूबाजूला असलेला संवाद दिवसेंदिवस कमी होताना मनाचे कवाडेच बंद झाले आणि म्हणून ह्या सगळ्या घटना इतक्या मोठ्या प्रमाणात घडतात आहेत. त्याच्यासाठी आता संवाद होण्यासाठी काउन्सिलिंग करावं लागतं. असलेले लहान बाळ त्यांचं 6 महिन्याचं त्यांची मागणी की डॉक्टरांवर परत कारवाई करावी म्हणून तर अहवाल पण डॉक्टरांचं बाजू नाही, त्यामुळे ती म्हणतात की आम्हाला हे अहवाल नको. आजपासून ती महिला स्वतः उपोषणाला बसणारे बाळाला ती मुलाने आपल्याकडे पण आलेली आहे. खुशाली ठाकरे राहणार वरून असं अमरावती यांची सोनोग्राफी रिपोर्ट संबंधात त्यांचे पती शुभम ठाकरे यांनी आपल्याकडे तक्रार केली. आज सकाळच्या जनसुनावणीमध्ये सर्वात प्रथम मी आज त्यांची भेट घेतली. यामध्ये संबंधित या महिलेची गर्भधारणा कालावधीमध्ये सोनोग्राफी सेंटर अंतर्गत त्यांना जो अहवाल प्राप्त झाला होता तो रिपोर्ट त्यांना सोनोग्राफी सेंटरमधून मिळाला होता. तर त्यांनी असं सांगितले की तो डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे मिळाला, त्याच्यामुळे आमच्या बाळाची ही आत्ताची अवस्था आहे. 10 दिवसाचं बाळ असताना देखील त्याचं ऑपरेशन करण्यात आलं. या सगळ्या गोष्टीची चौकशी करण्यात आल्यानंतर समितीचा रिपोर्ट, चौकशी समिती नेमली गेली होती. यामध्ये चौकशी समितीचा रिपोर्ट 6/10/2023ला प्राप्त झाला वरुड पोलीस स्टेशनला. त्याच्यानंतर वरुड आज सुद्धा मी सूचना केल्यानंतर सकाळी CS ने परत एकदा त्यांची बैठक घेतली. आजच्या या दिवशी सकाळी बैठक घेऊनच त्यांनी हा अहवाल दिला. यामध्ये पोलिसांना संबंधित डॉक्टरांनी असं सांगितलं की 2 वेळा सोनोग्राफी करण्यात आली. पहिल्या सोनोग्राफीमध्ये काही बाळाची कोणती अवस्था फारशी कळत नसल्यामुळे आम्ही त्यांना तसं सांगितलं होतं. दुसऱ्या सोनोग्राफीमध्ये आम्ही त्यांना स्पष्टपणे सांगितलं होतं की बाळामध्ये काही व्यंग आहे. तर या फॅमिलीने पुढे दुर्लक्ष केलं. तरीसुद्धा हा माझ्याकडे आत्ता आलेला अहवाल असा डॉक्टरांचा आहे. त्याचे रिपोर्टसुद्धा डॉक्टरांकडे आहेत की आम्ही संबंधित पालकांना याची सूचना दिली होती. त्याही पुढे जाऊन मी परत एकदा CSला सूचना केलेल्या आहेत की यामध्ये त्या पालकांना आणि डॉक्टरांना यांना समोर बसवून त्यांची चर्चा व्हावी. यामध्ये नक्की निष्पन्न काय होतं, कायद्याच्या चौकटीमधून याच्यामध्ये कोणी दोषी त्याच्यावरती कारवाई 100% केली जाईलच. पण यामध्ये त्या बाळाचं नुकसान न होतं याच्यामध्ये त्याच्यावरती कोणते उपाय उपचार करता येतील
आणि त्याचबरोबर तशा पद्धतीच्या सूचना ह्या CS ला देण्यात आलेल्या आहेत. पद्धतीचा विवाह होत असताना त्यांच्या मनाची तयारी करावी. त्याच्यामुळे मला असं वाटतं राज्य महिला आयोगाच्या वतीनं आम्ही हा प्रयत्न करतोय की प्री मॅरेज काउन्सिलिंग सेंटर्स असावेत. पण समाजाची मानसिकता अशी कधीही होत नाही की लग्नापूर्वी आपण प्री मॅरेज काउन्सिलिंगमध्ये जावं आणि आपलं स्वतःचं काउन्सिलिंग करून घ्यावं. त्याच्यामुळे आता गरज आहे. कायदा त्यांचं काम करेल, सुव्यवस्था त्यांचं काम करेल, या सगळ्यांमध्ये प्रशासन वेगवेगळी पद्धतीने त्यांचं काम करते. दिवसेंदिवस महाराष्ट्रामध्ये असलेले कायदे वेळेनुसार कठोर होत चालले. पण कायदे असणे आणि ते कठोर असणं यापेक्षा त्याची अंमलबजावणी करत असताना त्यांना प्रतिसाद देणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं समाजामध्ये काम करत असताना, समाजामध्ये सुजाण नागरिक म्हणून राहत असताना कायदा, सुव्यवस्था, प्रशासन यांची जितकी जबाबदारी आहे किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त जबाबदारी आता एक नागरिक म्हणून आपल्या सगळ्यांच्या आणि या माध्यमातून काम करत असताना आपल्या सगळ्यांना एकत्र येऊन आपली भूमिका पार पाडणं फार गरजेचं आहे. मी काल धारणीला होते. तिथल्या ग्रामीण भागामध्ये जाऊन आदिवासी महिला सक्षमीकरण मेळाव्याला उपस्थित राहिल्या. अनेक खेड्यांमध्ये जाऊन तिथल्यांची महिलांशी संवाद साधला. अजूनही अनेक ठिकाणी घरातील एखादी व्यक्ती आजारी पडल्यानंतर डॉक्टरांकडे न जाता त्यांच्या गावाकडे जाणं आणि त्या पद्धतीचे उपचार करणं अशी प्रथा सुरू आहे. एका कुटुंबात गेल्यानंतर त्यांच्याशी संवाद साधले तेव्हा त्यांना विचारलं तर त्यांनी आवर्जून सांगितलं की आमचा आजार जर मोठा असेल तर आम्ही डॉक्टरांकडे जातो, छोटा आजार असेल तर अजूनही आमच्या गावाकडे घरगुती उपाय करतो. पण समाधानाची इतकी गोष्ट आहे की चला किमान हे लोक आता डॉक्टरांचा सुद्धा सल्ला घ्यायला लागले. ही मानसिकता बदलण्यासाठी सीओच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीचे उपक्रम राबवले की अशा लोकांनाच एकत्र करून त्यांच्या माध्यमातून त्यांच्या समाजामध्ये प्रबोधन करणं आणि त्या माध्यमातून या समाजामध्ये एक प्रगतीचं पाऊल पुढे टाकण्यासाठी प्रयत्न केला जातो. मला माविमचा विशेष उल्लेख करावासा वाटतोय. माविमच्या माध्यमातून अमरावतीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं काम सुरू आहे. काल मी ज्या खेड्यामध्ये गेले होते तिथं माविमच्या माध्यमातून दिला गेलेला ट्रॅक्टर एका महिलेला मिळालेला होता आणि ती महिला त्याचा वापर करून स्वतःच्या पायावरती उभी होती. एका अपंग महिलेला हाताने चालवणारी शिलाई मशीन दिली गेली होती. तीही आनंदाने ती गोष्ट मला सांगत होती की मी स्वतः शाळेसाठी लागणारे हे साहित्य मी पुरवते आणि माझं घर मी स्वतः चालवते. बचत गटाच्या माध्यमातून अर्थसहाय्य मिळालेल्या महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. त्याच्यामुळे आता अशा योजना घेऊन जाणं आणि त्या या सर्व दुर्बल घटकांपर्यंत पोहोचवणं आणि त्यांना स्वतःच्या पायावरती उभं करत एक आत्मविश्वास देणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. त्या सगळ्याच निमित्तानं आज मी या जनसुनावणीच्या निमित्तानं आपल्याशी संवाद साधते. अनेक ठिकाणी गाठीभेटी देते. वन स्टॉप सेंटर असेल, भरोसा असेल, त्याबरोबर सामाजिक संस्थेचे अनेक उपक्रम असेल यांची माहिती घेत राज्य शासनाला जे काही चांगलं आहे ते आपल्या माध्यमातून शिफारस करणं, जे कमी राहतात किंवा जिथं त्रुटी राहतात ते भरून काढण्यासाठी सगळ्यांनी एकत्रित प्रयत्न करणं अशा सूचना या निमित्तानं देण्यात आल्या. या प्रेस कॉन्फरन्समध्ये NCRBचा अहवाल येण्यापूर्वी 2 महिने अगोदर आम्ही या अहवालामध्ये सांगितलं होतं की महाराष्ट्रामधून ह्युमन ट्रॅफिकिंगच्या अंतर्गत होणारी कारवाई आणि दुसरी गोष्ट म्हणजे बेपत्ता होणाऱ्या महिला आणि मुलींची संख्या ही सर्वाधिक आहे. त्याच्यासाठी तातडीने पावलं उचलत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं प्रभावी काम करावं अशा सूचना राज्य महिला आयोगाच्या वतीने दिल्या. राज्य महिला आयोग सातत्याने याचा पाठपुरावा करत आहे. त्यानंतर NCRBचा अहवाल आला आणि महाराष्ट्रामध्ये एकूण 13 लाख मुली आणि महिला बेपत्ता आहेत असा अहवाल NCRBने दिला. 13 लाखपैकी 7 लाख मुली आणि महिला मिळून आलेल्या आहेत. उरलेल्या 5 लाख मुली आणि महिलांचा प्रश्न अनुत्तरित आहे. यामध्ये ह्युमन ट्रॅफिकच्या माध्यमातून कामाचा आमिष दाखवून व इतर लोभाचं प्रेमसंबंध किंवा इतर कारणांमुळे शिक्षण विभागाने त्यांच्याकडे दिलेली अतिशय दुर्दैवी बाब मला अशी वाटते. एकूण शाळा आहे 2859. तर त्यापैकी 2718 शाळांमध्ये स्वच्छतागृह आहेत, पण 141 शाळा अशा आहेत की जिथं स्वच्छतागृहच नाही. किमान आजपर्यंत मी अनेक ठिकाणी आढावा घेतला, अनेक जिल्ह्यांमध्ये जाऊन आले की स्वच्छतागृह आहेत पण पाणी नाही आहे, स्वच्छतागृह आहे पण थोडी दुरावस्था आहे, स्वच्छतागृह आहे पण अजून काही सुविधांची उपलब्धता पाहिजे असं काही ठिकाणी होतं. पण इथं मला प्रथमच असं दिसतंय की स्वच्छतागृहच नाही आहे. त्याच्यामुळे आपण जिल्हाधिकारी कार्यालयातून तशा पद्धतीच्या त्या सूचना दिलेल्या आहेत की त्यांनी यासाठी तातडीने 3% विशेष तरतूद ही त्यांच्यामध्ये असताना स्वच्छतागृहांची उपलब्धता करून देणं किंवा त्याच्यामध्ये विशेष पातळीवर काम करणं फार गरजेचं आहे. यामध्ये मुलींची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे जेणेकरून त्यांच्यासाठी स्वच्छतागृह हा विषय फार महत्त्वाचा आहे. इतक्या वेळ शाळेमध्ये बसल्यानंतर त्यांना स्वच्छतागृह नसणं हे खऱ्या अर्थानं दुर्दैवी. शिक्षा अभियान हा त्यांचा हक्क असताना सुद्धा त्यांना आपल्याला अशा पद्धतीच्या आरोग्य सुविधा देता येऊ शकत नाही हे दुर्दैवी बाब आहे. काही ठिकाणी राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा शिबिरांतर्गत केली जाते. त्याच्यामुळे भरोसा सेल हा आपल्यामध्ये अतिशय महत्त्वाचा रोल घेऊन येत असतात आणि या भरोसा सेलच्या माध्यमातून आता तात्पुरत्या स्वरूपामध्ये संबंधित विभागाला सूचना दिलेल्या आहेत
की त्यांनी सामाजिक संस्थांना बरोबर घ्यावं, भरोसा सेलसाठी या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून काउन्सिलिंग करावं. विधी सेवा प्राधिकरण आपल्याबरोबर आहे, विधी सेवा प्राधिकरणाची यामध्ये सहाय्यता घेऊन अशा पद्धतीचं काउन्सिलिंग करून भरोसा सेलला ताकद देण्याचा प्रयत्न करावा. या ग्रामीण भागामधून आलेल्या 598 या DV केसेस आहेत. कौटुंबिक हिंसाचाराचा आकडा हा दिवसेंदिवस वाढतोय, त्यामध्ये या केसेससुद्धा वाढतात आहेत. त्यापैकी 117 केसेस हा समझोताच्या केसेस म्हणजेच त्या भरोसा सेलमध्ये बसून त्यांचं काउन्सिलिंग केल्यानंतर त्यांच्यामध्ये झालेला समझोता. आजसुद्धा जनसुनावणीमध्ये एक समझोता केस आल्यानंतर एका गोष्टीचं समाधान वाटलं की इतक्या तक्रारीमध्ये किमान कुटुंबामध्ये समझोता होऊन पुन्हा एकदा ही कुटुंब एकत्र येतात. 180 केसेसमध्ये DV केसेसमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. आणि या सगळ्यांमध्ये आपल्याला केसेसमध्ये 2022मध्ये 81 हा कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना दाखल झालेला होता. त्याच्यामध्ये 81 घटनेमध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत, तपास पूर्ण झालेला आहे. 2023मध्ये 63 केसेस होता, 63 केसेसचा निकालात काढलेला आहे. ग्रामीण भागामध्ये मिसिंग असलेली संख्या 332 महिला या मिसिंग आहेत. त्याच्यापैकी मिळून आलेल्या 526 आहेत, 206 अजून प्रलंबित आहेत. बलात्काराच्या घटना 126 आहेत, त्यापैकी 92 वरती कारवाई झालेली आहे, बाकीची कारवाई सुरू आहे. ग्रामीण भागामध्ये 31 पोलीस स्टेशन आहेत. सर्वच ठिकाणी भरोसा सेल नसल्यामुळे राज्य महिला आयोगाच्या वतीनं यामध्ये सूचना करत असताना ज्या ठिकाणी खरं तर भरोसा सेल प्रत्येक ठिकाणी अस्तित्वात असणं फार गरजेचं आहे, पण भरोसा सेल ज्या ठिकाणी नाही त्या ठिकाणी त्यांनी NGOंना बरोबर घेऊन शिष्यवृत्ती देत असताना 89 विद्यार्थ्यांना त्याचा लाभ देण्यात आलेला आहे. मनोधैर्य योजनेच्या अंतर्गत 2022मध्ये 145 केसेस दाखल झाल्या होत्या, त्यापैकी 95 केसेसच्या पेंडिंग आहे, बाकीच्यांचा निपटारा करण्यात आलेला आहे. 2023मध्ये 116 केसेस दाखल झाल्या होत्या, 132 या पेंडिंग आहेत, बाकीच्या केसेसचा निपटारा करण्यात आलेला आहे. PCPNDT ॲक्ट अंतर्गत 1 केस दाखल झाली होती, या 1 केस ही निकालात काढलेली आहे. जिल्ह्यामध्ये एकूण 2 शासकीय वसतिगृह आहेत. या 2 शासकीय वसतिगृहांमध्ये 25 व 30ची मान्यता देण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये एका वसतिगृहामध्ये 24ची संख्या आत्ता महिलांची आहे, एकामध्ये 29ची संख्या आहे. शुभमंगल विवाह योजनेअंतर्गत कोणत्याही जोडप्यांनी नावनोंदणी केलेली नाही. याबाबत खऱ्या अर्थानं फार मोठ्या प्रमाणात अवेअरनेस करणं गरजेचं आहे. ही योजना जनतेपर्यंत पोहोचते की नाही हा प्रश्न पडतो, त्याच्यामुळे लोकांपर्यंत पोहोचत असताना या माध्यमातून काम करणं फार गरजेचं आहे. अमरावती शहराच्या बाबत बलात्काराच्या 2022मध्ये एकूण 55 गुन्हे दाखल होते, त्यापैकी 55 गुन्हे हे उघड झालेले आहेत. 2023मध्ये 35 गुन्हे दाखल होते, 35च्या 35 गुन्हे उघड झालेले आहेत. 2022मध्ये एकूण बेपत्ता होणाऱ्या महिलांची संख्या 450 आहे, त्यापैकी मिळून आलेले 402 आहेत, प्रलंबित 48 आहेत. 2023मध्ये 363 हे बेपत्ता आहेत, त्यापैकी 320 मिळून आले, 45 प्रलंबित आहेत. 2022मध्ये हुंडाबळीची एक घटना होती, ती एका घटनेवर गुन्हा दाखल केला होता. 2023मध्ये 2 घटना हुंडाबळीच्या आहेत, दोन्ही घटनेमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, तपास पूर्ण झालेला आहे. यामध्ये DV केसेस ज्या आहेत त्या 2022मध्ये 81 आहेत, 81च्या 81 केसेसमध्ये कारवाई पूर्ण करण्यात आलेली आहे. 2023मध्ये तुमच्या बोलण्यामध्ये बरीचशी आकडेवारी पूर्वा ना इतकी लिहिणं शक्य नाही ना. तुमच्या बोलण्यामध्ये मांडणीमध्ये बरीचशी आकडेवारी आहे. सविस्तर देते म्हणजे आम्हाला ती आज राज्य महिला नमस्कार. आज राज्य महिला आयोगाच्या वतीनं जनसुनावणीच्या निमित्तानं अमरावतीमध्ये ही जनसुनावणी पार पडली. आजच्या या जनसुनावणीमध्ये 95 केसेस दाखल झाल्या होत्या. यामध्ये 71 केसेस या कौटुंबिक म्हणजे DV केसेस होत्या. 4 केसेस या सामाजिक होत्या, 2 केसेस या आर्थिक मालमत्तेच्या संदर्भात होत्या. कामाच्या ठिकाणी होणारा महिलांचा लैंगिक छळ या संदर्भातल्या 4 तक्रारी होत्या. त्याचबरोबर इतर अशा 13 तक्रारी, एकूण 95 तक्रारी आज राज्य महिला आयोगाच्या जनसुनावणीमध्ये आहेत. राज्य महिला आयोगाचं मुख्य कार्यालय मुंबईला आहे. मुंबईला बांद्रा येथे असलेल्या या मुख्य कार्यालयापर्यंत या ग्रामीण भागातल्या आदिवासी वाड्या वस्त्या खेड्यापाड्यातल्या महिला पोहोचू शकत नाहीत, पण आयोग त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतं आणि त्यांच्या तक्रारी जाणून घेऊन ते निवारण करण्याचा प्रयत्न करू शकतो. कदाचित क्वचितच असं होतं की एका व्यासपीठावरती सर्व प्रशासकीय अधिकारी आणि जनसुनावणीच्या निमित्ताने येणाऱ्या महिला त्यांचे प्रश्न व्यथा मांडताना
त्या तात्काळ त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न केला जातो. यामध्ये या अगोदरही काही प्रलंबित प्रश्न असतात, ते सोडवत असताना त्यांना न्याय देण्याची भूमिका ही आयोगाच्या माध्यमातून घेतली जात आहे. आज जनसुनावणीनंतर जनसुनावणीला अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद पॅनलिस्टनी दिला. यामध्ये 4 पॅनल करण्यात आले होते. या पॅनलमध्ये विधी सेवा प्राधिकरण असेल, समुपदेशन असेल, काउन्सिलिंग सेंटरचे सदस्य असतील, त्याचबरोबर चाइल्डलाईनचे सुपरवायझर्स असतील. या सगळ्यांच्या बरोबरीने भरोसा सेलची टीम, काउन्सिलर यांच्या मदतीने हे पॅनल तयार करून त्यांच्या माध्यमातून ही केसेसचा निपटारा करण्याचा प्रयत्न करण्यात आला. महिलांच्या चेहऱ्यावरील समाधान ही या आयोगाच्या सुनावणीची पावती आहे असं मला वाटतं आणि हा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आलेला आहे. जिल्ह्याचा पूर्ण आढावा या आढावा मीटिंगमध्ये पार पडत असताना आज अमरावती ॲडिशनल कलेक्टर असतील, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक आणि त्यांच्या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये यामध्ये आरोग्य विभाग, परिवहन, शिक्षण विभाग या सगळ्यांच्यामध्ये हा आढावा पार पडला. यामध्ये अमरावती शहरात दामिनी पथक आणि त्यांच्या माध्यमातून केलेल्या कारवाईचा आढावा घेण्यात आला. या सगळ्या आढाव्यामध्ये आमच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा विषय म्हणजे ICC कमिटी, इंटरनल कंप्लेंट कमिटी म्हणजेच कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या संदर्भात ही कमिटी काम करत असते. महाराष्ट्रामध्ये एकूण 35% महिला या वर्किंग वुमन आहेत. या 35% महिलांच्या माध्यमात काम करत असताना त्यांना कामाच्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीच्या अन्याय अत्याचाराला सामोरे जाऊ नये म्हणून इंटरनल कंप्लेंट कमिटी म्हणजे ICC कमिटी ही अस्तित्वात आहे. अतिशय चांगल्या पद्धतीचे अधिकार या कमिटीला देण्यात आलेले आहेत. अमरावतीमध्ये विशेष बाब म्हणजे 108 ठिकाणी शासकीय आणि निमशासकीय ठिकाणं आहेत. या 108 ठिकाणी ही ICC कमिटी अस्तित्वात आहे. त्याचबरोबर 11 कारखाने आहेत. 11 कारखान्यांच्या ठिकाणी 11 ठिकाणी ICC कमिटी आहे. अमरावतीमध्ये एकूण 14 बालविवाह हे रोखलेले आहेत आणि या रोखलेल्या बालविवाहाच्या माध्यमातून इथून पुढेही बालविवाह अशा पद्धतीचे होऊ नये किंवा बालविवाह रोखले म्हणजे फार मोठी कामगिरी आमच्याकडून झाली असे बिलकुल नाही. तर बालविवाह होऊच नाही. बालविवाह हा कायद्यानं गुन्हा आहे तरीसुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात बालविवाह होतात. बालविवाह रोखण्यासाठी तशा पद्धतीच्या सूचना जिल्हाधिकारी स्तरावरून देण्यात आलेल्या आहेत. आयोगाच्या माध्यमातून सूचना देत असताना यामध्ये बालविवाह करून देणारे, करून घेणारे, फोटोग्राफर, भटजी कार्यालय यांच्यावर गुन्हा दाखल होतोच ही यापूर्वीच्या कायद्यातली तरतूद आहेत. पण याच्याही पुढे जाऊन बालविवाह होत असताना सामाजिक संस्था असतील, अनेक मंदिरे असतात, त्याचबरोबर या लग्नाच्या पत्रिका प्रिंट करणारे प्रिंटर असतील, या सगळ्यांवरती कारवाई करण्याच्या सूचना आत्ता जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आलेल्या आहेत. त्यांच्या स्तरावरती अशा पद्धतीच्या सूचना दिल्या जातील. त्याच्यामुळे बालविवाह करत असताना यामध्ये कोणीही दोषी आढळलं तर त्यांच्यावरती कारवाई केली जाईल.